बाबतीत रस्त्याचा नादच करायचा नाही बरं का. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुमचा मी आज आलोय एका अशा ठिकाणी जे हॉटेल आहे ना, तुमचा आहे ना आनंद एकदम दुगना म्हणजे डबल करून टाकणार आहे. हो, मी तुम्हाला एका अशा हॉटेलला घेऊन आलो जे आपलं पुणे सातारा हायवे लगत गौरी शंकर कॉलेजच्या अपोजिट साईडला तुम्हाला बघायला भेटतंय. की मी या हायवे लगत निघालो होतो, आपल्या एनएस4 हायवे लगत. तिथं मला जाता वेळी हे मस्त असं हॉटेल बघायला भेटलं. आता या हॉटेलला मी व्हिजिट करणार आहे. त्यांच्या इथं भेटणार झणझणीत व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारचं फूड इथं तुम्हाला भेटून जाते. त्या दोन्ही फूड मधले एखादी व्हरायटी आता आपण टेस्ट करणार आहे. चला वेळ न घालवताय ना, पहिल्यांदा या भावाच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं आल्यानंतर काही ना काहीतरी झणझणीत खायचं म्हणजे क्वालिटी वाटून जाते. आता तेच झणझणीत टेस्ट करायला पहिल्यांदा हॉटेलच्या आतमध्ये जाऊ. त्यांची इथली पहिली स्पेशल बैठक व्यवस्था, त्याचबरोबर त्यांच्या इथं भेटणाऱ्या स्पेशल स्पेशल सगळ्यात खायला हे सगळ्यांचा अनुभव घेऊ. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला. जसं आता आम्ही म्हणजे हॉटेलची जी स्पेशल चिकन थाई, त्यानंतर साईडला व्हेज थाई अशा दोन दोन तर थाया मागवल्या. यांचे तर दोन्ही व्हरायटी अवेलेबल होऊन जातात. जसं की तुम्हाला यांचे तर व्हेज पण भेटते, नॉन व्हेज पण भेटते. त्यामुळे तुम्ही जर सातारा पुणे हायवे लगत प्रवास करत असला ना, तर तुम्ही इथे येऊन आहे ना एकदा जेवण केलं ना तरी चालते. कारण की तुम्ही व्हेजिटेरियन जरी असला तरी तुम्हाला इथे व्हेज पण ट्राय करायला भेटते. त्याचबरोबर नॉनव्हेज जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असला तर नॉनव्हेज पण तुम्हाला इथे ट्राय करायला भेटते. आता यांची इथली जी मी चिकन थाई आहे ना तीच टेस्ट करणार आहे. कारण की आपला महाराष्ट्र म्हणला की झणझणीत, आणि झणझणीत खाण्यासाठीच आपण इकडे तिकडे फिरत असतो. आणि आज आता या नवीन हॉटेलला आपण व्हिजिट केली. यांच्या इथलं भेटणारं जे फूड आहे ना ते टेस्ट साठी कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जर थाईच्या बाबतीत बघायला गेलं तर थाईमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते. तर थाईमध्ये आपल्याला पहिल्यांदा 3 ज्या रोट आहेत ना त्या भेटतात. त्याच्या साईडला मस्त असा राईस आहे, जिरा राईस आहे. त्याच्या साईडला मस्त असं आळणीच्या साईडला झणझणीत चिकन सुका, त्याच्या साईडला कटवाला जो रस्ता असतोय ना तोय, आणि त्याच्या बाजूला कट केलेला अंड विथ मसाला असं भेटून जाते. साईडला कांदा लिंबू तर आहेच, आणि एवढं सगळं आपल्याला भेटतंय एका थाळीत. आता याची जी टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो, आणि अशी टेस्ट करायला तुम्हाला इथे यावंच लागतंय हे पण तुम्हाला समजून जाईल. आता पहिल्यांदा ती गरमागरम जी रोटी आहे ना त्याचं प्रेम आपण त्या रस्त्यावर करू. रस्ता तर एवढा झणझणीत दिसतोय की एकदम तांदूर संगत निघल असं वाटायलंय. आपण ते आता टेस्ट करून बघू, आणि त्याची टेस्ट कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात स्टार्टिंगला जो लिंबू आहे ना तो लिंबू आहे ना आपण त्या रस्स्यामध्ये पिळून घेऊ. कारण की लिंबूशिवाय जी टेस्ट आहे ना ती रस्स्याला येत नाही. आणि स्टार्टिंगला आपण ते रस्स्यामध्ये पिळून घेऊन त्याची टेस्ट वाढवूया. जसं त्या लिंबूचं प्रेम आपण त्या रस्स्यावर केलं, आता त्याच टाईप मध्ये तो जो रस्सा आहे ना त्यावर आलेला वरचा जो कट आहे ना तो कट थोडासा आपण साईडला सरकून घेऊ. आणि ते झणझणीत दिसतंय. पहिल्या स्टार्टिंगला जाळून दूर तो संग नको आहे, त्याच्यामुळे आपण ते थोडस हे करून घेऊ, हलवून घेऊ. आता जी गरमागरम रोटी आहे ना ती, हो बाई, म्हणजे थाईचा जो वास येतोय ना त्यावरूनच आता पोटात कावळे ओरडायला लागलेत. आणि आता ही थाईची जी टेस्ट आहे ना ती पण मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा जो रस्सा आहे ना तोच आपण टेस्ट करून बघू. कटच्या बाबतीत रस्साचा नादच करायचा नाही बरं का. म्हणजे जे काही झणझणीत असतं ना ते इथं तुम्हाला टेस्ट करायला भेटतंय. आणि हा म्हणजे रस्स्यामध्ये मसाल्यांचा पुरेपूर वापर, त्याचबरोबर त्यावर जो आलेला झणझणीत जो कट आहे ना त्यामुळे रस्स्याची जी टेस्ट आहे ना ते आणखीन वाढून जाते. त्याचबरोबर तुम्हाला त्या रस्स्यामध्ये आणखीन काही युनिट बघायला भेटते. तर त्यावर त्यांनी ते कोथिंबीर वगैरे वगैरे जी टाकून दिले त्यामुळे ते आणखीन भारी दिसते. आणि जो साईडला जो चिकन सुक्का आहे ना तो पण आपण आता टेस्ट करून बघू. चिकन सुक्याची पण क्वांटिटी मस्त दिली त्यांनी, म्हणजे थाळीमध्ये चिकनची काही कमी आहे असं काही मला वाटतं जाणवलं नाही. त्यामध्ये जर बघायला गेला ना तर चिकनचे आपल्याला मस्त पीस भेटतात. साईडला जो मसाला आहे ना तो आहे, आणि तो पण आपण आता या गरमागरम रोटी बरोबर टेस्ट करून बघू. आणि तो टेस्ट साठी कसा वाटतोय तो पण मी तुम्हाला सांगतो. मस्त असे चिकनचे पीस आहेत, साईडला जो मसाला आहे
मसाल्याचा तर पुरेपूर वापर प्रत्येक गोष्टीत दिसतोय. भरपूर मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि रस्साला थोडीच तोड आहे. म्हणजे जे चिकन सुक्का आहे ना, दोन्ही पण सेम आहे, मस्त असं डिफरंट. आणि दोघांमध्ये पण मसाल्यांचा जो वापर आहे ना तो पुरेपूर आहे. आणि साईडला त्याच्या आयनी वगैरे आहे. खरंच मस्त थाळी आहे. त्या थाळीची कॉस्टिंग जर तुम्हाला बोलायला गेलं तर लास्टला मी तुम्हाला या दोन्ही थाळींची कॉस्टिंग पण सांगतो. त्यात सगळ्यात पहिल्यांदा जर बोलायला गेलं ना तर त्या चिकन जे सुक्का आहे ना त्याला आपण 10/10 देऊ शकतो. मसाल्यांचा पुरेपूर वापर, मौसूद चिकन आहे आणि मस्त असं ताजं ताजं ते चिकन त्यांनी शिजवून वगैरे ते बनवलेलं आहे. त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ना मस्त वाटते. काही काही हॉटेलला जर तुम्ही गेला आदल्या दिवशी शिजवलेलं जे चिकन असतं ते भेटतं, त्यांचे तर सगळं तुम्हाला ताजं भेटून जाते. त्याचबरोबर तो रस्सा आहे ना, रस्सामध्ये खरंच युनिक काय आहे तर त्या रस्स्यामध्ये त्यांनी जो मसाला वापरलाय ना त्यानं जे त्या रस्स्याला जे गोडवा आणि त्याचबरोबर जे थोडासा नॉर्मल तिखटपणा येतो ना तो खरं मस्त आहे. त्यासाठी त्या आपण रस्स्याला आहे ना आपल्या चॅनल कडून 10/9 देतोय. आणि ही रँक ह्या दोन्ही वस्तूंसाठी मस्तच आहे. आणि पूर्ण थाळीला आपण त्याच्या बजेटनुसार आपल्या चॅनलची गोल्डन जुबली, सिल्वर जुबली आणि जुबली यामधील एक अवॉर्ड देणार आहे. आता हे सगळं मी संपवून घेतो आणि लास्टला आपण मग जाता वेळी हॉटेलचे जे स्वतः ओनर आहेत त्यांना भेटूया. त्यांकडून आपल्याला आणखीन काय हॉटेल बद्दल जाणून घ्यायला भेटतंय ते बघू. आणि मी तुम्हाला सांगतो की यांच्या इथं यायचं कसं, त्याचबरोबर यांचा पत्ता काय आणि सगळं लास्टला आपण बघून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आम्ही ना साताऱ्यावरून आलो होतो. आपल्या हॉटेलला जेवण केलं आम्ही. तुमच्या इथं जे भेटणारं जेवण आहे ना ते खरंच मस्त आहे. तर खरं तुम्हाला एक गोष्ट विचारावी वाटली की लोकांनी जर तुमच्या इथं जेवण यायचं असलं तर त्यांना तुमचा पत्ता तुम्ही सांगताय का? तो तुमचा पत्ता नक्की काय आहे ते लोकेशन? पुणे सातारा हायवे, गौरी शंकर कॉलेजच्या समोर. गौरी शंकर कॉलेजच्या समोर. ओके. आणि तुमच्या इथे भेटणाऱ्या थाळ्या म्हणजे त्यातल्या त्यात व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळी त्यातल्या दोन थाळींची आम्हाला कॉस्टिंग पण सांगा की चिकन थाळी कितीपासून तुमच्याकडे स्टार्ट होते आणि व्हेज थाळी ती कितीपासून स्टार्ट होते? व्हेज थाळी चालू होते आपली 180 ते 240 पर्यंत आणि नॉनव्हेजची 200 चिकन थाळी आणि मटन थाळी 300 रुपये. खरडा थाळी 340 रुपये. यामध्ये स्पेशल थाळी तुमची एखादी आहे का की तुम्ही कस्टमरला सजेस्ट करताल की तुम्ही आमच्या इथे येऊन आहे ना टेस्ट केली पाहिजे? आम्ही व्हेज थाळीच सांगतो बऱ्यापैकी. व्हेज थाळी. हा, अण्णानंद स्पेशल थाळी. ओके. ही थाळी काय रेट असते? 350 रुपये. 350 रुपये. त्यामध्ये अनलिमिटेड लिमिटेड. लिमिटेड का? ठीक आहे. भारी वाटलं जातं तुमच्याबरोबर बोलून. आता मी पण